महानगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या राडा प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह एकूण 8 आरोपी अखेर महाड पोलीस ठाण्यात शरण आलेत। दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान या प्रकरणात फरार आरोपींना अद्याप अटक न झाल्याबाबत न्यायालयानं राज्य सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दात न्यायालयानं संताप व्यक्त करत सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं। सुनावणीत मुख्यमंत्री तसेच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या अशा स्पष्ट सूचना न्यायालयानं सरकारला दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचे पोलीस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या प्रकरणात विकास गोगावले, त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत, पुढची प्रक्रिया चालू आहे। वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।